नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या आज आम्ही ठाण्यामध्ये उपस्थित आहोत. आज ठाण्यामध्ये उपस्थित असण्याचं कारण आहे, आज आगरी सेनेचा वर्धापन दिवस आहे, 38वा वर्धापन दिवस आहे आणि त्यामध्ये स्वतः इकडचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन होण्याची शक्यता आहे. पण असं बोललं जातं का आमच्याबरोबर येणारे जे 2 दिवस अगोदर भरपूर मोठ्या प्रमाणात जे नवघर जे 7 सी रिसॉर्ट होता त्याच्यावरती जे तोडक कारवाई झालेली, ते कारवाईनंतर ज्या कुटुंबाचा हाल बेहाल झालेला आणि ते 150 लोक टोटल या आगरी सेनाबरोबर कैलास पाटील जे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या जोडीला आज एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला आलेले. आज आम्ही त्यांच्याकडनं रिसॉर्ट में कारवाई होती, उसके बाद आपके घर का हाल, आपके 150 लोगों का हाल किस तरह पुनर्वसन कर रहे हो, क्या कहोगे? मला एवढंच सांगायचं आहे की चुकी नसताना, म्हणजे मी असंच म्हणेन की रिक्षावाल्याची चुकी होते. एक धक्का लागला, त्याच्यात त्यांनी सॉरी सांगितलं, पण त्याच्यानंतर काही सॉरी झालं. त्याच्यानंतर त्यांनी खूप म्हणजे तिथेच थोडंसं झालं, मारामारी झाली, पण आमच्या रिक्षावाल्याने काहीच हात वगैरे उचललेला नाही आहे. आमची काहीही चुकी नसताना आमच्यावर हा अन्याय झालेला आहे. आम्हाला नोटीसही आलेली नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आमच्या काही असेट्स होत्या ज्या आम्ही विकून आत्ताच्या घडीला आम्ही ते विकून आम्ही काही पैशांची व्यवस्था करू शकत होते. ती असेट्स पण आमच्याकडे राहिलेले नाही आहेत, कारण आमच्या तिथे ज्या वस्तू होत्या त्या त्याही आम्हाला काढायला त्यांनी वेळ दिलेला नाही आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही जी नोटीस तुम्ही देता तेवढं तर आम्हाला पिरियड द्यायला पाहिजे होता. तर आमच्या काही वस्तू होत्या त्या आम्ही काढल्या असत्या आणि आज आम्ही त्या विकून त्या पैशाने म्हणजे कोर्टासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्हाला आज उपयोग झाला असता त्या पैशांचा. आज आप सभी लोग आगरी सेना के साथ थाने में आए हो, मुख्यमंत्री को मुलाकात करते, क्या बात रहेगी और क्या मांग रहेगी आपकी? आम्हाला एवढंच मागायचं आहे की आमची जी माणसं आहे ती सुखरूप बाहेर काढा. कारण खूप लोक असं बोलत आहेत न्यूजवर, सांगा ते आरोपी आहेत, पण ते आरोपी नाही आहेत, ते फक्त भांडणं थांबवण्यासाठी गेलेले. तर मला असं वाटतं की नाही, आमचे माणसं सुखरूप येऊ द्यात नंतर. आणि आमचं रिसॉर्ट जे आमचं गेलेलं आहे आता काहीच नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला उपजीविकेसाठी काहीतरी त्यांनी मार्गदर्शन द्यावा, काहीतरी आमच्यासाठी त्यांनी करावं असं आम्हाला वाटतं. आणि त्यांना आप क्या कहेंगे इनको न्याय दिलाने के विषय में? पहली बात तो आज मुंबई में आप किधर भी पूछेंगे कि आगरी कोली समाज मुंबई किसका है, अगर सामान्य आदमी को भी पूछेगा तो मुंबई ये आगरी कोली समाज का है. और ये प्रशासन की जो ये कारबार है, मतलब ऐसे ही कोई निर्णय लेके इनको निस्तानाबूद कर देते हैं. इसलिए आज आगरी कोली समाज का किधर तो आज कम हो गए. क्यों? इसके वजह से. और जो बात हुआ मतलब जो रिसोर्ट का जो मैटर है उसमें पूरा सीसीटीवी फुटेज है. वो अगर एकनाथ शिंदे आप किसानों के मंत्री मतलब मुख्यमंत्री आप किसानों के, ऐसा हमको अभिमान था, लेकिन ऐसे ही कुछ आप निर्णय लेके हमारे स्थानिक लोग जो कोली आगरी भूमिपुत्र जो आदिवासी समाज वो सब नाराज हो गए. और ये जो मैटर है इसके तरफ से हमारे कैलाश काका है, उन्हें इनको रियाब करने के लिए एक छोटी सी मतलब 11 लाख की एक छोटी सी मदद की है. और उनको वापस कैसे रेगुलाइज करने को हम आगरी सेना पूरा काका के नेतृत्व में नीचे इनको पूरा सपोर्ट करेगी. और आगे कमिश्नर के इधर वगैरह आयुक्त जो भी प्रशासन है उनको मिलकर इनको न्याय कैसा मिलेगा ये हम लोग कोशिश करेंगे. बहुत सारे नेता आए, बहुत सारे राजनीतिक पार्टियां इनको आश्वासन देके गई, लेकिन कैलाश पाटिल के अलावा और किसी पैसों की मदद के लिए आगे आए? कैलाश पाटिल कोई पक्ष से मतलब जुड़े नहीं है, ये संगठन है. और संगठन के इधर आप कभी भी आके देखो, न्यूज के माध्यम से देखो, जनता दरबार रोज का रोज भरा हुआ जाता है. और कैलाश काका ये खुद सबसे फॉलोअप लेते हैं और उनका काम कैसे पूरा होता है ये उसके ऊपर कैलाश काका खुद ध्यान देते हैं. आज जो आप एकनाथ शिंदे साहब से मुलाकात करने, उस पर क्या बात रखेंगे इसके बारे में? पहली बात, आज थाना में हमारा आगरी समाज का आज आगरी सेना का 38वां वर्धापन दिन है. हमारे 2 विषय, 41 बिल्डिंग का और अभी ये जो हुआ रिसोर्ट का, मतलब हमारे भूमिपुत्रों के ऊपर जो अन्याय हुआ है, इसके माध्यम से हम हमारे सालवी साहब है इनको एक निवेदन देंगे. और सालवी साहब के आगे चल के मार्गदर्शन सालवी साहब हमको देंगे और उसके आगे हम लोग सालवी साहब के माध्यम से लड़ेंगे. बघितला कशा प्रकारे तिकडचे स्थानिक गावकरी आणि त्या रिसॉर्टचे मालक त्यांनी मागणी केलेली आहे की आमचे जे पण उद्ध्वस्त झालेलं आहे शिंदे साहेब यांना परत पुनर्वसन करून द्या. आणि आगरी सेना यांनी पहिला हात पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी सरळ डायरेक्टली
11 लाखाची देणगी त्यांना स्वरूपात देण्यात आलेली आहे आणि आता पुढची वाटचाली कशा प्रकारे असेल ते पण बघण्यासारखं असेल आणि आगरी सेना त्यांच्या जोडीला नेहमीप्रमाणे याही वेळी भूमिपुत्रांसाठी काम करत आहे. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत, ठाणे.